सकाळी सकाळी स्टार्टर लावला. स्टार्टर काय लागलाच नाही मित्रांनो. मग काय रशीनं ओढली. सकाळ सकाळचा निसर्ग पाहू शकताय. पुढे गेलो तर धुक्यानं भाग फोडलं तर काचतनं काही दिसत नव्हतं. पोराला म्हटलं बाहेर ये. टावेल घेऊन ते पहिलं पुस, नाही तर कुठेतरी गाडी घाली डबऱ्यात. त्या पोराला तिथे गेल्यावर फुलं बिलं तोडली आणि वर गेलो लाकडं आणायला. निसर्ग पाहू शकताय. पोरगं पण भावाहून गेलं. यायला एवढी मोठी लाकडं आता ही खाली वडीत न्यायची तरी कशी. ह्याला काय उचलणार नाही. हिनं आपल्या वडीतच गाशीतच जमिनीला नेऊन ह्याच्यापर्यंत टाकली, गाडीपर्यंत नेली. मी तिथं वरच होतो. लाकडं काय बसणार नाही तर रिक्षात. कट करायला आलो. बायको आपली मळ्या घालायला आली. मळ्या घालून चालल्यावर वरून खाली येतोय तर तिथं आमचे भाऊ दिसले. भाऊ मला थोडी गवतं मुळी येऊ लागली. म्हणलं नाही भाऊ, आम्ही पण लाकडं न्यायला आलो आहे. दोघांचं पण अंतर तेवढंच होतं. रिक्षापर्यंत काही लाकडं झाली. उन्हाचा तडाखा लागला. हे वैतागलेलो लाकडं मुळी जड झालेली फेकून दिली. ती रशी सोडली. म्हटलं पण आणि लाकडं आणायची इथे. ही आपली बायको ज्या मुळी आणलेली त्याची रशी सोडायला आली. या रिक्षाला कापड नाही, बॅटरी नाही. रशी मारून आणली देऊ. संध्याकाळी म्हटलं हिचं काम करायचं आहे आपलं, आजच लाकडं आणायचे इथे. आता इथं वर आलो पुन्हा एकदा. तर ही गवताची मुळी आपली भाऊ हे आपली खाली नेत होती तिथे. त्याच्याकडे कॅमेरा केला तर त्यानं हातच केला. म्हटला बाय बाय. आपली तिथं मस्त गप्पा चाललेल्या. आता एवढी मोठी मुळी, गवताची मुळी हिनं उचलली आणि गेली घेऊन आपली खाली. कारण की उद्या ट्रॅक्टर होता. ट्रॅक्टरनं परत ते घरात न्यायला सोपं पडते. काय वर ट्रॅक्टर येऊ शकत नाही. मग हे भावाला म्हटलं आता कोण उचलू लागते बघूया. पण ह्यानं ताकद लावली आणि एवढी मोठी मुळी उचललेली तुम्हाला दिसते बघा. उचलणार केवढी मोठी मुळी आहे बघा. या झाडाच्या मला वाटते उंचीत किती मुळी आहे. पण त्याने एकट्यानं कुणाला हे पण म्हटला नाही उचलू लागायला, पण नेली. मला ऊन लागलं ते जोरात. मी लाकडं घ्यायचो आणि त्या गाडीत नेऊन आदळायचो. कारण उन्हानं फोडायला लागलं. 8 वाजता आलो होतो. पण तिथं लाकडं तोडतानाच उशीर झाला. 10 वाजल्या. मग ऊन लागत. आता ही काय लाकडं पोरानं वडीत आणलेली, ही काय त्या गाडीत बसणार नाही. मग ती पाळीनं तोडायला लागलो. म्हटलं बारीक करून घालायची, कोंबायची त्यात. मग काय कोंबून झाल्यावर गाडीला चावी फिरून बघितली, नाही काय. मग रशी घेतली. आता पण ना रशी मारायची होती. पोराला म्हटलं ये जरा मदत कर, वड, ऊन लागतंय काय जमणार नाही आपल्याला. दोघांनी वडली. गिअरमध्ये होती गाडी. गेली पुढे. झाला हाश्या. पुन्हा रशी लावली. पोराला म्हटलं वड. आणि दुसऱ्या ह्याच्यात मात्र गाडी चालू झाली बरं का. आणि ही लाकडं बघा चारी बाजून लाकडं धरलेलं दिसते. गाडी टप नाही काय नाही. असं त्यावेळी गाडीला द्यायची होती रिपेरिंगला. म्हणजे गाडी जरा दुरुस्त करायची होती कलर बिलर करून. घरी आलो. त्या पोरांनी, बारक्या पोरांनी, शंतनू, सध्या आणि हर्षद यांनी आपल्या लहान लहान पोरांनी लाकडं भरू लागली. त्यामुळं लवकर आमची लाकडं भरून झाली. असा आमचा आजचा दिवसाचा डोंगराकडचा लॉग होता बरं का. पहिलाच लॉग होता आणि पहिलाच व्हिडिओ होता. पहिलंच चॅनल म्हणजे SS फॅमिली म्हणून माझे नवीन चॅनल काढले. सपोर्ट करायला पाहिजे बरं का तुम्ही. कसंच नवीन डोंगराकडचं काय कुठे गावाकडचं धमाल मस्ती तुम्हाला आपल्या व्हिडिओतून पाहायला मिळणार आहे. तर आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य करा बरं का.